तर आजचा आपला पुढचा व्हिडिओ आहे सांडगे, त्याला आपण वडेही म्हणतो। तर उन्हाळी वाळवणामधला पुढचा पदार्थ मी तुमच्यावर शेअर करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला मटकीची डाळ घ्यायची आहे। तर साधारण मी 1.5 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। तर मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मटकीची डाळ घेतल्यानंतर निवडून घेतलेली आहे मी डाळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन थोडीशी रवा डाळ बारीक करून घ्यायची आहे। तर जाडा रवा कसा असतो त्या स्वरूपात आपण डाळ बारीक करून घेणार आहोत, थोडीशी रवाळ पद्धतीने। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। तर थोडीशी जाड डाळ आपली अशी ठेवायची आहे। तर डाळ बारीक केल्यानंतर मी परातीमध्ये ओतून घेते आणि ह्याच प्रोसेसनी सर्व डाळ आपल्याला थोडीशी रवाळ बारीक करून घ्यायची आहे आणि परातीमध्ये ओतून घ्यायची आहे। तर संपूर्ण डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। तर पुढची स्टेप आता आपण करूया लगेच। तर डाळ बारीक केल्यानंतर लगेच पुढची स्टेप करायची आहे। तर सर्वप्रथम मी 1 चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। तर हळद टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे। तुम्ही हिरवी मिरची ही वापरू शकता, मिक्सरमध्ये बारीक करायची आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। त्याच्यानंतर 1 चमचा धनापूड ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि जिरापूड अर्धा चमचा टाकलेली आहे। आणि जिरापूड टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकणार आहे। तर कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पीठ जे आहे ते आपण आता मळून घेणार आहोत। तर थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। तर पीठ आता आपण छान मळून घेऊया, थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करत पीठ आपलं छान आपण आता संपूर्ण मळून घेऊया। तर ह्या प्रोसेसने आपलं सर्व पीठ मळायचं आहे। तर संपूर्ण पीठ मी परातीमध्ये आता मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती ओला रुमाल करायचा आहे आणि झाकायचं आहे। एका वाटीत पाणी घ्यायचं आहे, पाट घेतलेला आहे, त्याच्यावरती रुमाल टाकलेला आहे आणि प्लास्टिकचा कागद ह्याच्यावरती अंथरून घ्यायचा आहे। आता आपण ह्याचे सांडगे बनवणार आहोत। तर आपल्या आवडीनुसार सांडगे छोटे मोठे बनवायचे आहेत। तर ह्याच्यापासून आपण भाजी बनवणार आहोत। तर भाजी बनवल्यानंतर सांडगे छान फुलतात। तर आकार जो आहे तो त्याचा छोटाच ठेवायचा आहे अशा स्वरूपात। तर सर्व सांडगे मी आता बनवून घेणार आहे आणि सांडगे बनवल्यानंतर आपण हे सांडगे उन्हामध्ये सुकवणार आहोत। साधारण 2 ते 3 दिवस सांडग्यांना सुकायला लागतात। तर संपूर्ण सांडगे मी बनवून घेतलेले आहेत। तर आपला पाट जो आहे तो मी आता उन्हात ठेवणार आहे आणि सांडगे आपण छान सुकवून घेऊया। तर सांडगे सुकल्यानंतर अशा स्वरूपात तयार झालेले आहे। तर अतिशय टेस्टी सांडगे लागतात। ह्याची भाजीचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर आपल्या चॅनलवरती मी मिक्स डाळीचे सांडग्यांचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर भाजीचा व्हिडिओ ट्राय करा आणि मिक्स डाळीचा सांडग्यांचा व्हिडिओ ट्राय करा आणि हे आपले मटकीचे सांडगे याचाही व्हिडिओ नक्की ट्राय करा, कमेंट्स करा आणि आवडल्यास लाईक ही करा। तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।